घोडे बाजारासाठी प्रसिद्ध येवला व येवल्यामध्ये मी सध्या आहे. पूर्ण देशभर येवल्याचं नाव आहे घोडे बाजारासाठी. याचं कारण म्हणजे असा कुठंच असा बाजार भरत नाही, तो म्हणजे दर मंगळवारी येवल्यामध्ये घोडे बाजार भरतो. व आज मंगळवार नाही आहे, परंतु आपल्यासोबत हे व्यापारी आहे व एक छानसा बच्चा आहे. त्याच्याविषयी आपण थोडी माहिती घेणार आहे व त्यांचा पण आपण परिचय त्यांच्याकडून करून घेणार आहे. दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या, तुम्ही नेमकं काय करता? आम्ही काय व्यवसाय करतो, धंदा करतो. अच्छा. आम्ही तिकून माल आणतो, राजस्थान, गुजरात. अच्छा. तिकून माल आणतो, मग इकडे खरेदी विक्री चालू राहते. अच्छा. मालामध्ये तुम्ही नेमकं कोणकोणत्या प्रकारचा माल आणता आणि कोणत्या मालाला तुमच्याकडे डिमांड जास्त असते? आमच्या इकडं येवल्यामध्ये म्हटलं तर मारवाड बच्चे. अच्छा. आम्ही शिंदे आणतो, बिरड. अच्छा. काटेवाडी. पण आम्ही सगळ्यात जास्त करून तर मारवाड बच्चे आणतो. अच्छा. त्यानंतर आता हा जो बच्चा आहे हिची जात कोणती नेमकी? ही मारवाड आहे ना. मारवाड आहे. आता मारवाडमध्ये आपल्याकडे जे टांग्यांना जे घोडा आणि बैल वापरता, तो प्रकार नेमका कोणता असतो घोड्याचा? ते बैल आले बी काय कधी मारवाडी बी घेते, कोणाला शिंदे आवडते ते घेऊन जाते, कोणाला काटेवाड म्हणलं तर त्यांना ते घेऊन जाते. पण सगळ्यात शेतकरीवाले बी घेते ना तर मारवाड बच्चाच घेते. मारवाड बच्चाच कान पाहून. आणि काही म्हणते ते शिरपुरी वगैरे तो प्रकार आहे, तो कोणता मग? शिरपुरी बी एकच आहे. शिरपुरी कोणता मग? वेगळा राहतो तो मला बी एवढं सांगता नाही. कसं आहे मग वडीला मी काही एवढं हे नाही. बरं ठीक आहे. पण टांग्यावाल्यांसाठी शिरपुरी जास्त वापरता का मारवाड? मारवाड वापरता. आता याच्यामध्ये आता सध्याच्या स्थितीत तुम्हाला डिमांड कोणत्या याचं आहे कस्टमरकडून? मारवाडच आहे जास्त. कधी फोन आला ना कस्टमरचा, भाऊ मारवाड बच्चा आहे का, मग आपण मारवाड राहिलं तर मग त्यांना फोन लावून. अच्छा. आता याच्याविषयी आपल्याला माहिती द्या, ही जात कोणती आणि किती महिन्याचा बच्चा आहे? हा 7 महिन्याचा बच्चा आहे. बाल भौरी देवमन. देवमन किती मोठा आहे. हा, याला देवमन आहे. बरोबर, देवमन आहे. 4 पाय आहे, मागचे 2 4 पाय क्लिअर आहे. ओके, व्हाईट आहे 4 पण पाय. इथं भावरा आहे, बाल भौरीचा एकदम क्लिअर आहे. इथं भावरा आहे. बाल भौरी साप आहे एकदम पुरी साप आहे. अच्छा. आणि इथं देवमन आहे. देवमन त्याच्यानंतर किती महिन्याचा आहे म्हणजे? 7 महिन्याचा आहे. अच्छा. व बाल भौरी एकदम क्लिअर आहे. क्लिअर. थोडं या दादा इकडे या जरा. इकडून या, इकडून या. आपल्याला अशा दिशेने थोडं आहे ना. इकडून पाय दाखव जरा, पायाकडं पण घे. 4 पाय एकदम व्यवस्थित आहे. जरा जवळ घे. भवरी वगैरे तर कुठंच काही नाही. फक्त 2 साप एकदम 2च भवरे इथं. अच्छा. हळू जास्त जोर. हात लावू शकतो? लावू शकते. लय करे कसं आहे जनावरला. आता हा कधी आणलाय तुम्ही नेमका? हा तर कालच आणला होता. मंगळवार होता काल. 6 बच्चे आणले ते. अच्छा. आपण बघू शकतो 4 पाय एकदम साप आहे. म्हणजे व्हाईट आहे 4 पाय. इथं काय आहे नेमकं याला? इकडे आहे ना काळा खुर आहे, पण पुरा जवाब आहे त्याला. चौथ्या पायाला पुरा पाय सफेद आहे ना. अच्छा. तर पचकाला आमच्या इकडं थोडा बी पाय सफेद राहिला तरी त्याला. हा. अच्छा. काही लागलंय की? नाही हे गाडीत काय लागत राहतं. पिकअप मध्ये 5-6 बच्चे आहेत. अच्छा. 1-2 नाही. आता इथं व्हाईट आहे मेन म्हणजे पूर्ण पुरा हे बी गाडीत लागलेलं आहे. गरीब बच्चा एकदम छान आहे. म्हणजे तुम्हाला जी डिमांड आहे कलरच्या बाबतीत जर म्हटलं तर कलर नेमके कोणते लोकांना चालतात जास्त? ब्लॅक असतो, व्हाईट असतो किंवा तांबडा असतो? कोणाला काळ पचकल्यानं चालत, कोणाला लाल पचकल्या लागते. बच्चा म्हणजे क्वालिटी राहिलं तर कलर कोणचा बी राहून द्या तरी लोक घेतात. अच्छा. आता कसं आहे तुमचं सध्या मार्केट, कसं सेलिंग कसं आहे सध्या काय थोडं हाफ चालू आहे आता. अच्छा. दादा ये इकडून ये थोडंसं, अजून परत एकदा जरा दाखवू आपण. जरा इकडून असं व्यवस्थित. ठीक. लई जवळून काय करत नाही, थोडी लांबून असलं. हां. फिरवता का? थोडं चालवता का? थोडंसं. छान बच्चा एकदम. याला या ना थोडं पुढे घ्या. धर.
मला सांगा घोड्याची बॉडी चांगली होण्यासाठी किंवा बच्चा याला आपल्याला खुराक वगैरे काय दिला पाहिजे किंवा तुम्ही काय देता? दूध देतं दूध. किती वेळा दूध, घास 2 टाइम द्यायचं. दूध 2 टाइम दूध हां, द्यायचं. दोन. साधारण किती वाजता सकाळी? सकाळी काय 7-8 वाजता द्यायचं 2 लिटर, संध्याकाळी 2 लिटर. आणि दूध कशाचं द्यायचं पण? गाय म्हैस का? गाईचं 2 लिटर दूध पाजायचं. लिटर. म्हणजे असं अगदी पातेला जरी ठेवलं तरी ते पितं का? तरी पिऊन जात. दूध आवडतं का त्याला? हां. अच्छा. आणि दूध त्याच्यानंतर खाद्य काय द्यायचं? आपला घास. अच्छा. घास, बाजरी, काय शर्यत बिर्यत झालं बाजरी बिजरी धान्य. अच्छा. हां. आणि खास करून काय जास्त आमच्या दिलं इकडे पाहिजे कसं आहे, खास करून म्हणलं तर घास जादा चारत आहे. अच्छा. आणि गावाचा जो आपलं ते टर्पल येतं का भुस्सा, भुसा गावाचा. भुस्सा आणि ते मग गावाचं ते नाही का ते गहू सारखे टर्पल राहते ते मिक्स करून देतात. अच्छा. आता याची काय ऑफर वगैरे काय मग? ऑफर फोनवर. अच्छा. बरं, आता समजा एखाद्याला लॉंग समजा अंतर जास्त डिस्टन्स जास्त आहे, समजा 200-300 किलोमीटर असला तर तुम्ही कसं डील करता किंवा कसं त्याला हे मी म्हणजे डील कसं करतो, कधी तो 200-100 किलोमीटर राहिला आम्ही त्यांना पहिले पुरं डिटेल सांगून देतो. भाऊ बाल भाऊरीचं एकदम क्लिअर आहे, खोड काढ राहिली तर आम्ही त्याचं बांधत राहतो. बरोबर. हां. मग फोनवर डील होऊन जाते, व्हिडिओ कॉलवर दाखवून. परत बाराच्या टायमी बी म्हणलं ना तर आम्ही ओके ना, डिस्टन्स ठीक आहे ना? बाराच्या टायमी म्हणलं ना किंवा तर मागे पुढे येऊन बघ. हां. बाराच्या टायमी तरी म्हणलं ना तरी ते जिकडं चांगलं असेल तिकडं. जो घोडा घेतो ना आम्ही त्याला तरी व्हिडिओ कॉल मध्ये दाखवून देतो. भाऊ असं असं भरेल आहे, पुरा क्लिअर आहे. मग झालं ना डीलवर इडून गाडी करते, हां हां. पाठवून देते. अच्छा. हां. आणि म्हणजे तुम्ही फोन पे जरी केला तरी तुम्ही पाठवून देता? हां, फोन पे. आणि आता हे झालं ठीक आहे, पण समजा एखाद्याला आंध्राला किंवा कर्नाटकला न्यायचं आहे हां. किंवा MP ला न्यायचं आहे, त्याला पण तशी सिस्टम आहे? तशी सिस्टम आहे. अच्छा. कधी तो सामने व्यक्ती आहे तो त्याला यायचं राहिलं तर तो येऊन जाऊ शकत आहे, पाहू शकत आहे. अच्छा. राहिलं तर इकून त्याला गाडी करून दिलं तरी तो. अच्छा. हां. आणि कधी तो सामने आला जो आला नाही घेणारा तो कधी म्हणला तुम्ही गाडीत टाकून देता, आपण गाडीत भरून त्यांना पाठवून देतो. कधी कधी आपण स्वतः बी जातो दूर राहिलं तर, कारण की घोड्याला लागा बिगा नाही पाहिजे. अच्छा. हां. ठीक आहे, असंच थांबा. आता तुम्हाला जर संपर्क करायचा असता तुमचा नंबर सांगा. माझा नंबर आहे 72 48 99 09 37. अच्छा. परत एकदा सांगा. 72 48 99 09 37. इंग्लिशमधून सांगा. इंग्लिशमध्ये नाही. बरं ठीक आहे. एक अंक सांगा, मी सांगतो. 9 72 ना? हां 7 72 72 7 2 4 8 9 9 0 9 0 9 0 3 7. बरं ठीक आहे.